नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाबद्दल अधिक माहिती. पितृपक्षातील महत्त्वाच्या कोणत्या तिथी असतात ज्यावर श्राद्ध करणे गरजेचे आहे, कुठले ऋण फेडण्यासाठी पितरांचे श्राद्ध करत असतो, सोबतच पितरांचे श्राद्ध याबद्दल सखोल आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अवश्य बघा. परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर त्याच अवश्य करा. श्रद्धेने केले जाते ते अर्थातच श्राद्ध. पूर्वजांविषयीची कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त होते तो कालावधी अर्थातच पितृपक्ष. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार मनुष्य जन्माला येताना काही प्रकारची ऋण घेऊन जन्माला येत असतो, ज्यात प्रामुख्याने देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाज ऋण हे ऋण फेडणे माणसाचे आद्य कर्तव्य मानले गेलेले आहे, ज्यासाठी प्रामुख्याने पंचमहायज्ञ सांगितले जातात. पंचमहायज्ञ अर्थातच मनुष्य जन्माला येताना जी ऋण घेऊन आलेला आहे ती ऋण फेडण्यासाठी, तसेच आपल्या कुटुंबाला पितरांसमवेतच देवांचा, प्राणीमात्रांचा, ऋषींचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद मिळून कुटुंबाला सौख्य प्रदान होते. यासाठी प्रामुख्याने केले जातात ते पंचमहायज्ञ. ज्या कुटुंबात हे पंचमहायज्ञ रोज केले जातात त्या कुटुंबाला वरीलपैकी सर्व ऋणातून मुक्तता मिळते आणि कुटुंब सुख समृद्धीकडे पदार्पण करते. पितरांचे ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे गरजेचे असते. माता पिता, निकटवर्तीय, आप्तेष्ट यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा आणि त्यांना सद्गती मिळावी यासाठी केला जाणारा मुख्य संस्कार म्हणजे श्राद्ध होय. हेच श्राद्ध भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात केले जाते, ज्यालाच आपण पितृपक्ष असे देखील म्हणतो. ज्याप्रमाणे सण उत्सवाला अतिशय महत्व आहे तितकेच महत्व असलेला हा पितृपक्ष देखील आहे. हा पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्यातील अमावस्येपर्यंतचा कालावधी असतो. यालाच आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असे देखील म्हणतो. 16 दिवसांच्या या पितृपक्षात जे व्यक्ती अथवा पूर्वज ज्या कोणत्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे श्राद्ध त्याच तिथीला केले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करतात. या श्राद्धाने पितरांना संतुष्टी मिळते आणि श्राद्धासोबतच तर्पण विधी देखील केला जातो, ज्या योगे सुख समृद्धी आणि संततीसाठी प्रार्थना केली जाते. श्रद्धेने केले जाते ते अर्थातच श्राद्ध. ज्यांना कोणाला आपल्या पितरांची तिथी माहीत नाही अशा व्यक्तींचं सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध करावं. सूर्य, चंद्र यांची युती अमावस्या तिथीला असते. श्राद्ध पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात व आपल्या कुटुंबासमवेत रमतात. याचाही उल्लेख मार्कंडेय पुराणात असल्याचे दाखले सांगितले जातात. या पितरांच्या संतुष्टीसाठी सत्पात्री दान केले पाहिजे, ज्यालाही अतिशय महत्व असल्याचे मानले जाते. शक्य झाल्यास तीर्थक्षेत्री स्नान, दान इत्यादी कर्म करावेत. यंदा 2025 मध्ये 8 सप्टेंबर पासून सुरू झालाय तो पितृपक्ष अर्थातच श्राद्ध पक्ष, जो 22 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या पितृपंधरवड्यात काही तिथींना विशेष महत्वाचे मानले गेलेले आहे. कोणत्या आहेत त्या तिथी बघूया. या पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्यपणे कोणतेही शुभकार्य केले जात नाही. श्राद्धातील मंत्र उच्चारांमध्ये पितरांना सद्गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे. इहलोकाला सोडून गेलेल्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याची परतफेड करणे हे गरजेचे असते. त्यांच्यासाठी हे पूर्ण श्रद्धेने केले जाते आणि म्हणूनच ते श्राद्ध होय. या पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान देण्याचे किंवा शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येते. यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबाची सुखशांतता आणि समृद्धी कायम राहते असेही मानले जाते. आता या श्राद्धाच्या निमित्ताने काही तिथी महत्वाच्या असतात, तसेच काही नक्षत्र हे देखील महत्वाचे असतात. भरणी नक्षत्र त्यापैकीच एक. भरणी नक्षत्र यमधर्मराजाशी संबंधित आहे. या नक्षत्रात केलेले श्राद्ध पितरांना लवकर पोचते आणि यमराज स्वतः पितरांना तृप्त करतात असे मानले जाते. ज्या लोकांना पितृदोष आहे तर त्यांच्यासाठी भरणी श्राद्ध अत्यंत उपयुक्त ठरते. या दिवशी केलेल्या श्राद्धाने पितर तृप्त होऊन घरात सुखशांती आणि समृद्धी येते. प्रामुख्याने या वर्षभरात एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावला असेल तर अशा व्यक्तीचे श्राद्ध या पितृपक्षातील
चतुर्थी तिथीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते, त्यालाच आपण भरणी श्राद्ध असे देखील म्हणतो। यंदा 8 सप्टेंबर रोजी असणार आहे हे भरणी श्राद्ध, जे अशा व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। भाद्रपद नवमीला अविद्वा नवमी असे म्हटले जाते। या अविद्वा नवमीच्या दिवशी ज्या कोणत्या कुळात सवाष्ण महिला मृत पावली असेल त्या कुळाचा आपोआपच उद्धार होतो आणि अशा सवाष्ण स्त्रीच्या श्राद्धाचा अधिकार त्या कुटुंबाला प्राप्त होतो। अहेवपणी म्हणजेच पतीच्या आधी जी स्त्री मृत झाली असेल अशा स्त्रीचे महिलेचे श्राद्ध केले जाते, ज्याला नवमी श्राद्ध किंवा अविद्वा नवमी असे म्हटले जाते। या नवमीच्या दिवशी एखाद्या सवाष्ण स्त्रीला अन्नदान केले जाते व तिचा यथोचित मान सन्मानही केला जातो, ज्यामुळे कुटुंबाला आशीर्वाद लाभतात। अविद्वा नवमीला पितृनवमी असे देखील म्हटले जाते। या दिवशी विशेषतः अकाल मृत्यू पावलेल्या, अविवाहित, वयात लहान असलेल्या, निधन झालेल्या किंवा अपत्य नसलेल्या स्त्री पुरुषांचे श्राद्ध केले जाते। या नवमीचे श्राद्ध जे आहे ते 15 सप्टेंबर 2025 ला केले जाईल। या नवमी तिथीला सुरुवात 14 सप्टेंबर 2025 ला रात्री 12:57 होईल आणि समाप्ती ही 15 सप्टेंबर 2025 ला रात्री 10:31 होईल आणि म्हणूनच ही नवमी श्राद्ध किंवा अविद्वा नवमी ही 15 सप्टेंबर या दिवशी केली जाईल। त्यानंतरची असलेली महत्वाची तिथी म्हणजेच भाद्रपद वद्य पक्षातील एकादशी तिथी, जिला आपण इंदिरा एकादशी असे देखील म्हणतो। या एकादशीचे श्राद्ध केले जाते, ज्यामुळे पितरांना, पूर्वजांना पुण्यदान मिळते असेही म्हटले जाते आणि त्यामुळे त्यांची मुक्तता होते। यंदा 17 सप्टेंबर 2025 रोजी आहे इंदिरा एकादशी। या एकादशी तिथीला सुरुवात 16 सप्टेंबर 2025 ला रात्री 8:10 होत असून एकादशी तिथीची समाप्ती ही 17 सप्टेंबर 2025 ला रात्री 6:17 होईल। पितरांच्या कल्याणासाठी आणि पितृदोषाच्या निवारणासाठी ही एकादशी एक सर्वोत्तम तिथी मानली जाते। व्रत केल्याने पापांचा नाश तर होतोच, त्यासोबतच पितरही तृप्त होतात। भगवान विष्णूंची पूजा व पितरांना तर्पण केल्याने पितर आशीर्वाद देतात। त्यानंतर पुढची महत्वाची तिथी आहे ती म्हणजेच एखाद्या कुटुंबात जर संन्याशी व्यक्ती असतील, ते मृत पावले असतील तर अशा दिवंगत संन्याशी व्यक्तीचे श्राद्ध द्वादशी तिथीला केले जाते आणि यंदा ही द्वादशी तिथी आहे 18 सप्टेंबर 2025 ला। द्वादशी तिथीला सुरुवात 17 सप्टेंबर 2025 ला रात्री 6:17 होणार असून ही तिथी समाप्ती 18 सप्टेंबरला रात्री 3:22 होणार आहे। म्हणजेच यंदा 18 सप्टेंबरला द्वादशी श्राद्ध केले जाईल। त्यानंतरची पुढची जी महत्वाची तिथी आहे ती म्हणजेच भाद्रपद चतुर्दशी। या दिवशी कुटुंबातील ज्या व्यक्तीचा मृत्यू अपघातात, विष पिऊन, एखाद्या शस्त्राने मार लागून किंवा मग अन्य कुठल्याही कारणामुळे अनैसर्गिक स्वरूपात मृत्यू झाला असेल तर अशा दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते। त्यांच्या मुक्ती हेतू या श्राद्धाला विशेष महत्त्वाचेही मानले जाते। या दिवशी श्राद्ध केल्याने अशा आत्म्यांना शांती व मोक्ष मिळतो, तसेच घरात पितृदोष नष्ट होऊन आशीर्वाद मिळतो। चतुर्दशीला प्राण गमावलेल्या व्यक्तींची आत्मा अस्वस्थ राहते असे म्हटले जाते। त्यांना शांती देण्यासाठी या दिवशी श्राद्ध करणे अत्यावश्यक आहे। यामुळे अशा आत्म्यांना तृप्ती व मोक्ष मिळतो। घरातील अडथळे व अनिष्ट प्रसंग कमी होतात। दिनांक 20 सप्टेंबर 2025 ला हे चतुर्दशी श्राद्ध केले जाणार आहे आणि चतुर्दशी तिथीला सुरुवात 19 सप्टेंबर 2025 ला रात्री 11:05 होणार असून समाप्ती ही 20 सप्टेंबर 2025 ला 9:15 रात्री होणार आहे आणि म्हणूनच चतुर्दशी श्राद्ध हे 20 सप्टेंबरला केले जाईल। आणि सगळ्यात शेवटी सर्व पितरांना संतुष्टी देणारी सर्व पितृ अमावस्या अर्थातच भाद्रपद अमावस्या। या सर्व पितृ अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते। ज्या कोणा व्यक्तीची तिथी माहित नसेल अशा व्यक्तींचेही श्राद्ध याच सर्व पितृ अमावस्येला केले जाते। महत्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक व अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्थी तिथीलाच करावे असे विधान शास्त्रसंमत आहे। तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। काही शंका असतील तर त्याही अवश्य विचारा। पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया महत्वाची माहिती, ज्यात पितृदोष काय असतो आणि त्याची लक्षणे कोणती आहेत, शिवाय पितृदोष असल्यावर कुठले उपाय सुचवले जातात याबद्दल सखोल माहिती। तर मग पुढील येणारा व्हिडिओ सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल, मग तोही बघायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।